नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराण युद्धामध्ये सीज फायरची घोषणा केली गेलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अमिरातीने हल्ले केले आणि इराणने त्याला प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे. पण मुळामध्ये अमेरिकेने मात्र असे केलेले नाहीयेत हल्ले, हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी जे आश्वासन दिलं की आम्ही 2 आठवडे हल्ले करणार नाही, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. पण मुळामध्ये अमेरिका अशी 2 पावलं तिला मागे काच जावं लागलं. आणि C-130 ची 2 विमानं आली, ती तिथे फसली. ती अखेर तिथून निघताना अमेरिकन जी तुकडी आलेली होती त्यांना ती फुंकून टाकावी लागली. म्हणजे त्यांना भस्मसात करून मग ह्या टीमला परतावं लागलं. ही ही सगळी घटनांची जी मालिका आहे ना, ती अत्यंत बुचकळ्यात टाकणारी आहे. एका वैमानिकाला सोडवलं, दुसरा वैमानिक होता, म्हणजे तो खरंच होता की नाही याच्याबद्दलही आता शंका व्यक्त केली जाते. तेव्हा हे सगळं नेमकं काय घडलं? हा एक सामान्य दृष्टिकोनातून जी साखळी घडली घटनांची ती आपण बघितली. पण सैनिकी दृष्टीतून या सगळ्याकडे बघण्याची गरज आहे. कारण जी संसाधनं वापरली गेली तिचा आणि घटनांचा जो ताळमेळ आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या काही विसंगती, त्रुटी आहेत, त्याच्याकडे माझं लक्ष काही ठिकाणी माध्यमांमधून वेधलं गेलं. आणि म्हणून आजच्या प्रोग्राममध्ये मी कर्नल खासगीवाले यांना खास आमंत्रित केलेलं आहे. कर्नल साहेब नमस्कार. तुम्ही वेळ काढून आमच्या प्रोग्रामसाठी आलात, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. आणि हे C-130 किंवा 2 वैमानिकांना सोडवण्याचं जे नाट्य घडलं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या दृष्टिकोनातून हे नेमकं काय घडलं, त्याचा क्रम काय आणि त्याचा अर्थ काय, हे संगतवर आम्हाला ऐकायचं आहे. बरं, आता हे खरं म्हणजे इराण आणि अमेरिका यांची जी काही विधानं येत आहेत ही 2 थापाड्यांची रंगलेली मैफिल आहे असं मला वाटतं. नक्की खरं कोण बोलतंय, कुठं कुठे बोलतंय हे कधीच कोणाला काही कळत नाही. त्यामुळे आपण हे ग्राह्य धरूया की त्यांचं एक F-15E विमान पाडलं गेलं, कारण काहीतरी ग्राह्य धरल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. हे विमान पडलं, ही वस्तुस्थिती आहे. या विमानांमध्ये नेहमीच 2 कर्मचारी असतात. एक पायलट असतो आणि एक वेपन सप्लाय ऑफिसर असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. हे विमान पाडलं गेलं अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे की खांद्यावरून फायर केलेल्या एका लॉन्चरद्वारे हे विमान पाडलं गेलं. तर ज्याला मॅनपॅड्स म्हणतात, तर इराणकडे मॅनपॅड्स हा नावाचा जो प्रकार आहे, या प्रकारातला इग्ला नावाचं एक रशियन मॅनपॅड त्यांच्याकडे असावं. ह्या मॅनपॅडची सीमित रेंज असते. हे मॅनपॅड बेसिकली 3 ते 6 किलोमीटर लांब जाऊ शकतं आणि उंचीला 15,000 फुटाहून जास्ती हे जाऊ शकत नाही. म्हणजे याचा हे जे तुम्ही सांगताय मॅनपॅड, ते आणि स्टिंगर मिसाईल जे वापरायचे अफगाणिस्तान मधले, ते तेच आहे साधारण तसंच आहे. ठीक. तो अमेरिकन स्टिंगर होता, रशियन इगला असतो. बर. तर आता म्हणजे आता हे नक्की झालं की हे मिसाईल फायर केलं गेलंय, हे 15,000 फुटाच्या खाली विमान असताना फायर केलं गेलेलं आहे. तर 15,000 फुटाच्या खाली विमान असताना फायर केल्यानंतर विमानातलं जे इजेक्शन सिस्टीम असते, ही इजेक्शन सिस्टीम ताबडतोब कामात येते आणि 0.5 किंवा 0.6 सेकंड्स मध्ये हे दोन्ही वैमानिक विमानाच्या बाहेर फेकले जातात. बाहेर फेकले गेल्यानंतर हे विमान 600 ते 800 किलोमीटर वेगाने जात असतं. तर त्या वेगाने विमान जात आहे म्हणजे त्यांचाही तोच वेग असतो. त्यामुळे इजेक्शन झालं, एक फार मोठा धक्का त्यांना बसतो आणि वर हवा असल्या कारणाने, हवेचा वेग असल्या कारणाने त्यांची जे खुर्ची सकट बाहेर फेकले जातात ते गोल फिरायची शक्यता असते. छोटं पॅराशूट डिप्लॉय होतं. त्यांचं गोल फिरणं थांबलं की मग ताबडतोब मोठं पॅराशूट डिप्लॉय होतं. सॉरी. आणि मोठं पॅराशूट डिप्लॉय झाल्यानंतर एक समजा 12,000 फुटावरून त्यांना जमिनीवर यायला
फारच फार 4 ते 5 मिनिटं लागतात. आता या एकाच ठिकाणी, एकाच हवामानात दोघांनी जर इजेक्ट केलेलं आहे, तर पायलट सापडला आणि दुसरा माणूस सापडला नाही, हे जरा मला पटत नाही. कारण हे दोघं जण एकाच ठिकाणी लँड होणार आहे. अगदी फारात फार म्हटलं तर त्यांच्यामधलं अंतर 2 ते 3 किलोमीटर असू शकेल जास्तीत जास्त. ती हवा आली, एक दुसरीकडे भरकटला गेला. पण आता अमेरिकेचं जे काही त्यांनी सांगितलंय, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा माणूस एक लँड झाला दादरमध्ये आणि दुसरा लँड झाला पुण्यामध्ये. एवढं अंतर कधीच असू शकत नाही. त्यामुळे ही एक लोणकडी थाप आहे. हे दोघं जण एकत्रच होते. 3 तारखेला पहिला जेव्हा इन्सर्शन झालं आणि पायलटला आम्ही ताब्यात घेतलंय असं अमेरिका म्हणत होती, त्यावेळेला माझ्या मते दुसराही माणूस त्यांच्या ताब्यात होता. कारण तुम्ही बघितलं असेल, तर हा प्रकार 3 एप्रिलला घडल्यानंतर अमेरिकेने ह्याच्याबद्दल फार बोंबाबोंब केलेली नाही. तर माणसं हरवली असती तर बोंबाबोंब नक्कीच केलेली असती. पण माणसं सुखरूप आहेत आणि मग नरेटिव्ह पसरवण्यासाठी म्हणून त्यांनी तो एक आहे, तो दुसरीकडे सापडला वगैरे हे प्रकार त्यांनी सुरू केले, की हा दुसरीकडे गेलेला आहे. आणि हे जे दुसरं ठिकाण होतं, ते दुसरं ठिकाण इराणच्या युरेनियम साठ्याच्या जवळ त्यांनी मुद्दामून लावलं होतं. की लोकांना असं वाटावं, की ह्या माणसाला वाचवण्यासाठी म्हणून आम्ही जातोय. आम्ही युरेनियमसाठी जात नाही. आणि मग हा प्रकार घडत असताना एकाच ठिकाणी जर आपण प्रयत्न केला, तर इराणी सैन्याला कळेल, की आम्ही कुठे जातो आणि ते तिथे आधी पोहोचतील. म्हणून त्यांनी 3-4 ठिकाणी असे खोटे-खोटे जसं कात्रजचा घाट आपण म्हणतो, तिथे खोटे-खोटे बनाव करून 3-4 ठिकाणी इन्सर्शन्स करायचे प्रयत्न केले. की इराणी सैन्याला कळू नये, की नक्की आम्ही कुठे माणूस आहे आणि कुठून काय काढतोय. हे स्ट्रॅटेजिकली त्यांचं अगदी बरोबर आहे. पण तो माणूस जर त्यांच्या ताब्यात ऑलरेडी आहे, तर हे एवढं नाटक करायची खरं तर गरज नव्हती. गरज मुख्य अशी आहे, की त्यांना त्या ठिकाणचा युरेनियमचा साठा आहे. तो युरेनियमचा साठा ताब्यात घ्यायचा प्रयत्न त्यांना करायचा होता. लढाई सुरू होण्यापूर्वी हा असा प्रकार आपल्याला करावा लागणार आहे, हे अमेरिकेला स्पष्टपणे कल्पना होती. त्यामुळे याची त्यांनी तयारी आधीपासूनच करून ठेवलेली होती. हे काय आयत्या वेळेला संधी मिळाली, त्यांनी हा उपद्व्याप केला असं होऊ शकत नाही. एकंदर या सर्व प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 155 विमानांनी भाग घेतलाय. हे आयत्या वेळेची संधी साधून करता येत नसतं. याला पूर्णपणे प्लॅनिंग लागतं. नंतर ज्या विमानतळावर जो एक वापरात नसलेली विमान धावपट्टी होती, तिथे त्यांनी उतरायचा प्रयत्न केला आणि तिथे विमानाचं चाक फसलं, असं त्यांचं जे नरेटिव्ह आहे, ते देखील मला फारसं पटत नाहीये. कारण हे C-130 जे विमान आहे, ते अतिशय उपयुक्त, सोप्या धावपट्टीवर, खराब धावपट्टीवर कसंही उतरू शकतं, ही त्याची कॅपॅसिटी आहे. आणि ते विमान उतरवायच्या आधी स्पेशल फोर्सेसची एक टीम पुढे जाऊन ही धावपट्टी बघते. त्या धावपट्टीवर विमान उतरू शकतं का नाही, याची खातरजमा केल्याशिवाय तिथे मोठं विमान आणणं शक्यच नाही. डोळे मिटून आंधळी कोशिंबीर नाही तिथे खेळता येत. त्यांनी ते तपासलं असणार आहे आणि तपासल्यानंतर विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर ती धावपट्टी काहीशी कमी पडल्यामुळे धावपट्टीच्या पुढे जाऊन हे विमान ते रुतून बसलं. तर हे त्यांच्या प्लॅनिंगमध्ये नसल्या कारणाने मग पुढची सगळी गडबड झाली, की ते विमान आता तिथून काढून घेता येत नाहीये. तर ते त्याचा विध्वंस करायला पाहिजे. कारण ते आहे तसं शत्रूच्या हाती पडता कामा नये आणि त्यातली सगळी गुपितं शत्रूला मिळतील. तर हा प्रकार झाला. नंतर जे C-130 2 विमानं आली. ही 2 विमानं म्हणजे आपल्याला बाजारात 2 लिंब विकत घ्यायला जायचंय आणि त्यासाठी आपण 10 ट्रक नेणार आहोत का? तर
हे असं सगळा प्रकार आहे. हा युरेनियमचा साठा उचलण्यासाठीच हा सगळा अट्टहास होता. युरेनियमचा साठा इराणनी कुठे ठेवलाय, कसा ठेवलाय, याची थोडीफार माहिती यांना मिळाली असणार. त्याशिवाय ते हा प्रयत्न करणार नाही. पण हा जो युरेनियमचा साठा आहे, तो कुठल्या परिस्थितीत आहे, किती सेफ आहे, किती अनसेफ आहे, याची काहीच कल्पना नसल्या कारणाने त्यांनी या C-130 मधनं शिशाचं म्हणजे लेड क्लॅड कंटेनर्स आणले असणार, जे अशा प्रकारचे रेडिएशन वालं जे काही सामान असेल ते ट्रान्सपोर्ट करायला नेहमी वापरलं जातं. यायोगे ते आत ठेवलं की त्याचं किरणोत्सर्ग बाहेरच्या लोकांना होत नाही. काही शिशाच्या पेट्या असतात, या भरपूर जड असतात, म्हणून त्यांना 2 C-130 ची गरज पडली होती. नाहीतर C-130 2 लिंब आणायला C-130 कोण घेऊन जात नाही. ही सगळी तयारी त्यांनी प्रॉपर केलेली होती. आधीपासून सगळा हा विचार केलेला होता. तिथे गेल्यानंतर माझ्या अंदाजाने इराणी फौजा तिथे आल्या, त्यांच्याशी यांची हातघाईची लढाई झाली आणि या हातघाईच्या लढाईमध्ये आणि विमान फसल्यामुळे आणि त्याच्यानंतर 2 हेलिकॉप्टर्स देखील आणि फसल्यामुळे यांना तिथून पळ काढावा लागला. नामुष्कीने त्यांना पळ काढावा लागलेला आहे आणि ते आता स्वतःचं नाक पडलो तरी वर आहे म्हणण्यासाठी म्हणून हा सगळा प्रकार त्यांनी सुरू ठेवलेला आहे. म्हणजे मला एक अजून शंका अशी आहे की एक C-130 हे धावपट्टीवरती फसलं मी समजू शकते. मग दुसरं कसं आणलं त्यांनी आणि ते सुद्धा फसलं, म्हणजे कुठेतरी परत एकदा स्टोरीमध्ये काहीतरी गफलत आहे. बरं, हे हो. 2 फसले समजा त्या धावपट्टीवर, तर तिसरं जे सुटकेसाठी आलं म्हणजे उरलेल्या सैनिकांना परत घेऊन जाण्यासाठी, ते नेमकं कुठे ठीकठाक उतरलं? म्हणजे कुठे ना हा कुठेतरी एक प्रश्न आहे हा की दुसरं उतरलं कशाला पहिलं फसल्यावर, हा हा प्रश्न आहे. आणि आणि आता तिसरं जे दोन्ही फसली. सुटकेसाठी आलं ते कसं सुखरूप आलं मग? म्हणजे कुठेही संगतवार काही सांगितलं जात नाहीये, अशी मला एक खूप मोठी शंका आहे त्याच्या बाबतीत. आता दुसरं विमान C-30 म्हणून उतरलं, फसलं, तेही त्यांना विध्वंस करावा लागला. मग हे जे उरलेले 60-70 सैनिक होते, हा 2 C-30 130 मधनं आलेले, ते परत कसे गेले? एक्झॅक्टली. मग तेवढी हेलिकॉप्टर्स त्यांनी आणली होती का हा त्यांना परत नेण्यात? हा तिसरा मुद्दा असा आहे की हा जो रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सशी संपर्क यायची शक्यता आहे हे गृहीत धरलं, तर या स्पेशल फोर्सेसच्या लोकांकडे न्यूक्लिअर प्रोटेक्टिव्ह सूट्स घातलेले मी तरी बघितलेले नाहीत. right. मग आता न्यूक्लिअर प्रोटेक्टिव्ह सूट्स न घालता हे असं धाडस ते करतील असं मला वाटत. त्यामुळे पुन्हा मग माझी शंका तीच येते की हे हात मारण्यासाठी आले होते का, ही शंका येते आता मला. मला अशी शंका आहे की कदाचित ते चाचपणीसाठी आले असतील. 2 गोष्टींच्या, एक तर आपण असा प्रयत्न केला तर इराणी लोक त्याचा प्रतिकार कसा करतात, म्हणजे हाऊ फास्ट दे आर रिॲक्टिंग आणि व्हॉट वे दे आर रिॲक्टिंग, ह्याची रंगीत तालीम कदाचित झाली असेल. आणि मूळ जिथे साठा आहे तिथपर्यंत न पोचताच आपल्याला काय करता येईल याचा एक अंदाज घेतला गेला असेल. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की साठा कुठेतरी भलतीकडेच आहे आणि तिथे न जाता हे इथे ह्यांनी ही रंगीत तालीम कदाचित घेतली असेल, ही एक मनामध्ये जस्ट शंका आहे. पण मला आता असं वाटतं की हे ऑपरेशन केल्यानंतर अमेरिकेने स्वतःचीच वाट आणखी गुंतागुंतीची केलेली आहे. म्हणजे भविष्यात त्यांना जर का असा काही प्रयत्न करायचा झाला तर ते काय करतात हे त्यांनी आता इराणी लोकांना दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामधले जे काही लूपहोल्स आहेत ती सगळी इराणी लोक आता बंद करू शकतील. त्यामुळे त्यांचं जे मिशन प्लॅनिंग आहे ते आणखी त्यांना वरच्या लेवलला, म्हणजे तुम्ही म्हणता ते एकदम परफेक्ट आहे की ह्याचं वॉर गेमिंग त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये आधीच करून ठेवलं असेल, वर्षानुवर्ष आधी केलं असेल कदाचित. याबद्दल काही वादच दिसत नाही. पण आणि हा त्याचा उपयोग त्यांना करता आलेला नाही. हा करेक्ट.
म्हणजे हे आयत्या वेळी 155 विमानं उडवायची, ती सुद्धा लढाऊ विमानं. मित्रांनो, तुम्ही कल्पना करा हो, की त्याच्यासाठीच किती अवधी लागेल. हे जसं तुम्ही म्हणताय की ही 155 विमानं चाचपणीसाठी नाही जाऊ शकत. हा, बरोबर आहे. हा तुमचा जो मुद्दा आहे की 155 विमानं ही केवळ चाचपणीसाठी कोणी पाठवणार नाही, हा अतिशय तार्किक मुद्दा आहे. पण म्हणजे नेमकं काय झालं, ह्याचा अर्थ असा की इराणच्या फौजांनी इतका निकराचा प्रतिकार केला, जो त्यांनी कदाचित अपेक्षित नव्हतं त्यांना, आणि त्यांना तिथे पुढे जाऊ दिलं नाही या लोकांनी. हातघाईचा प्रसंग आला असं दाखवणारं इतर काही तिथे आपल्याला घटनास्थळी दिसतं का? तिथे या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ठिकाणी एक A-10 विमान, 2 हेलिकॉप्टर आणि 3 विमानं नष्ट होणं हेच त्या मुख्य खुणा आहेत. हा, की एवढा तिथे तो प्रतिकार झाला होता, त्यामुळे त्यांना विमानं आणि ते सगळं A-10चं फ्युएल रिफिलिंग करणारं विमान आणि 2 हेलिकॉप्टर ही विध्वंस करूनच त्यांना तिथून निघावं लागलं. ह्याच खुणा आहेत की तिथे कडवा प्रतिकार झाला होता. आता हे अमेरिका कबूल करत नाहीये आणि तिथे कडवा प्रतिकार एवढा झाल्यानंतर अमेरिकन सैन्याला काहीही हानी झाली नाही. हे थोडं चमत्कारिक आहे. हानी झालेली आहे माझ्या मते, पण बॉडी बॅग्स टू अमेरिका हे सर्वात मोठी भीती प्रत्येक अमेरिकन प्रेसिडेंटला असते, त्यामुळे ते उघडपणे हे कबूल करत नाहीये. मग म्हणजे असं होतं का काही की एक तर तुम्ही म्हणलात की त्यांनी किरणोत्सर्ग थांबवणारे ड्रेसेस सुद्धा घातलेले नव्हते. मग असं म्हणता येईल का की असे ड्रेस घातलेले जे लोक आहेत ते नंतर येणार असतील, हे पहिल्यांदा साफसफाई करणार असतील आणि मग ती टीम आत जाऊन मटेरियल हे करणार असेल, आणि नंबर 2, त्यांना असं वाटलं असेल की कदाचित ते सैनिक जे आहेत ते आपल्याला कोऑपरेट करतील आणि तिथपर्यंत घेऊन जातील आणि आपला मार्ग कदाचित सुकर होईल. अशी काही शक्यता वाटते का तुम्हाला? हो, कारण हे जे एक टीम जी आता गेलेली होती, ज्यांना लढाई करावी लागली, त्यांच्याकडे प्रोटेक्टिव्ह सूट्स नव्हते आणि प्रोटेक्टिव्ह सूट्स घातल्यानंतर हातघाईची लढाई करता येणं शक्य नसतं. त्यामुळे ते स्थान जे आहे ते आधी स्पेशल फोर्सेस जाऊन ते सिक्युअर करणार, ते सेफ करणार आणि हे सेफ सिक्युअर झाल्यानंतर मग स्पेशल ते ड्रेस घातलेली लोक येतील आणि मग प्रत्यक्षात युरेनियमचा जो साठा आहे तो हलवायचं काम नंतर सुरू होणार होतं. पण हे सर्व व्हायच्या आधीच यांचा सगळा बट्ट्याबोळ झाला आणि यांना पळून जावं. मला वाटतं युरेनियम तिथून काढता येणार नाही. म्हणजे ती शक्यता मावळल्यानंतरच ट्रम्प हे सीज फायर साठी तयार झाले असावेत, असं मला हो, वाटतं. कारण पण आता म्हणजे त्यांचा टास्क एवढा गुंतागुंतीचा झालाय की त्यांनी म्हणजे तुमचं म्हणणं समजा आपण हे केलं की तिथेच युरेनियम आहे आणि तिथूनच ते काढायचं असेल, तर आता तर त्याच्या संरक्षणाची तयारी आणखी 10-20 पट इराण करून ठेवेल. तेव्हा इथून पुढे जर का असे प्रयत्न करायचं म्हटलं तर माझ्या अंदाजाने त्यांना 8, 10, 50 नाही, कित्येक सैनिक हकनाक गमवावे लागतील, एवढी तयारी करून आत घुसावं लागेल कदाचित अमेरिकेला. नाही, आता प्रश्न असा आहे की एवढं झाल्यानंतर इराण तिकडे युरेनियमचा साठा ठेवणारच नाही. तो तिथे हलवतील आणि नव्या ठिकाणी घेऊन जातील. मग पुन्हा बरोबर. यांना शोधा गुंदर साजानं करत बसावं लागेल. हा, कारण नवी माहिती इस्रायलकडनंच मिळणार आहे यांना. हा, अमेरिकेचे ऑन ग्राउंड ह्युमन इंटेलिजन्स तिकडे नाहीये. बरोबर आहे. ह्युमन इंटेलिजन्स जो काही आहे तो इस्रायलचा आहे आणि रशिया आणि चीन इराणला मदत करते. त्यामुळे अमेरिकेच्या हालचाली व्हायच्या आधी किंवा त्या सुमाराला चीन आणि रशिया इराणला पूर्ण माहिती पुरवते आहे आणि ह्या माहितीवरून आता यांच्या अमेरिकेप्रमाणे यांचा चौथा स्तराचे जे काही नेतृत्व आहे ते इतकं कुशल दिसतंय की ते असले सर्व स्ट्रॅटेजिक निर्णय
अतिशय चांगल्या प्रकारे घेऊन अमेरिकेसारख्या एका महाशक्तीच्या नाकी नऊ आणतायत. हे त्यांचं कर्तृत्व नाहीये का चौथ्या फळीतल्या नेतृत्वाचं? खरंय. म्हणजे ते किती त्यांना सुद्धा प्रशिक्षित आणि तयार केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे हो. त्यांचं कुठेही मॉरल कमी झालेलं नाहीये. हा. मनोधैर्य जे आहे ते अत्यंत उच्च पातळीवरती आहे. अन्यथा अशा प्रकारची हातघाईची जी लढाई आहे ती अमेरिकन सैनिक हरले त्याच्यामध्ये हे एक मोठं आश्चर्य म्हटलं पाहिजे. कारण समोर हो. त्यांना माझ्या अंदाजाने त्यांना शत्रूचा काहीही अंदाज नाहीये, असं आपण म्हणू शकतो. पण मला एक शंका दुसरी आहे, की हे हम्म. मटेरियल जे आहे ते एका जागेवरून दुसरीकडे हलवायचं म्हटलं, तर त्याच्यासाठी सुद्धा प्रचंड सावधानता बाळगावी लागेल. आणि ते जर हो. का त्यांनी केलं, तर ते म्हणजे त्याचा सुगावा नाही का लागणार, की हे असं होतंय म्हणून? सुगावं लागेल, त्याचं नक्कीच सुगावं लागेल. हां, पण जसं आपण पोखरणचं जेव्हा केलं होतं त्यावेळेला पोखरणचं करत असताना अमेरिकन सॅटेलाइट्सला आपण फसवू शकलो हां. आणि मग हा सगळं आपण कार्यक्रम पूर्ण केला. तसाच इराण देखील करू शकेल. सॅटेलाइट्स नक्की कुठे केव्हा येत आहेत याची माहिती रशिया आणि चीन इराणला देऊ शकते. मग त्या ब्लँक स्पॉट्स मध्ये त्यांनी जर हलवलं तर कोणालाच काही करणार नाहीये. आणि ही काही नवी युद्धनीती नाहीये, ही जुनी युद्धनीती आहे. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा, की त्यांनी देशभरामध्ये अशा अनेक जागा हेरून ठेवलेल्या आहेत, अल्टरनेटिव्ह जागा, की जिथे हे आयत्या वेळी हलवता येऊ शकेल आणि त्याची कदाचित हो. त्यांनी सोय सुद्धा करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला दिशाभूल म्हणून एका बाजूला वळवायचं आणि प्रत्यक्षात दुसरीकडे न्यायचं, ह्याचंही प्लॅनिंग कदाचित झालेलं असू शकतं. कारण त्यांनी अ, म्हणजे ही गोष्ट जी आहे त्याची कल्पना केलेली असणार आहे याच्या आधी. आणि नाही, आता तसं तुम्ही प्लॅनिंग बघा, केलेलं आहे. हां, इराणला त्यांच्या न्यूक्लिअर रिॲक्टर आणि न्यूक्लिअर साठ्यावर हां, इस्रायल हल्ला करेल हे नेहमीच भय त्यांच्याकडे होतं. हां, त्यांना हां. माहीत होतं. करेक्ट. त्यामुळे त्यांनी हे डिस्पर्शन युरेनियमचं इस्रायलच्या भीतीने आधीच करून ठेवलेलं असणार आहे. कारण हे आजचं नवं नाहीये. ही भीती त्यांना गेल्या 20 वर्षापासून आहे की इस्रायल केव्हा येऊन बॉम्बिंग करेल. त्यामुळे ह्या सर्व युरेनियम आणि चे न्यूक्लिअर ज्या साईट्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन यांनी अतिशय चांगल्या प्रकारे करून ठेवलेलं होतंच. म्हणजे त्यांनी त्या त्या बाजूला सुद्धा वॉरगेमिंग पूर्णपणे झालेलं आहे असं आपण गृहीत धरू हो. शकतो. कदाचित असंही असू शकेल, की जे उतरले तिथे त्यांच्यामध्ये काही इस्रायली सुद्धा असू शकतात त्यांना हो. मार्गदर्शन करण्यासाठी किंवा ती वाटाडे इस्रायली असू शकतील त्यांच्यामध्ये. हां, नंतर इस्रायलचा ह्युमन इंट जो तिथे आहे लोकल, हां. तो देखील वाटाड्यातून पुढे येणार आहे. कारण जीपीएस वर जसं आपण बघतो की आपण आपल्या ह्याच्यावर देखील जीपीएस टाकून जर गेलो तर हमखास बऱ्याच वेळेला चुकीच्या गल्लीत घुसतो आणि दुसरीकडे निघतो. हं. त्यामुळे जीपीएस वर ते देखील किती विश्वास ठेवतील ही शंका आहेच. शेवटी बरोबर. ह्युमन इंटेलिजन्स हा सर्वात चांगला आणि सर्वात करप्ट न होणारा इंटेलिजन्स असतो. विश्वसनीय आहे जास्त. आणि जितका पिन पॉइंटेड इंटेलिजन्स म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स देऊ शकतो, तेवढी ही साधनं देतील असं नाहीये. त्यामुळे हा पॉइंट सुद्धा नाही. महत्वाचा आहे, की तिथे त्यांना ऑन द स्पॉट मदत करणारी काही माणसं तरी असतील, जी IRGC केडरमधली नसतील, पण निदान त्याच्या बाहेरची कदाचित सिव्हिलियन माणसं मदत असतील, हां, जे असतील. आता तुम्हाला हे आठवत असेल की हां. इस्रायलनी इराणचा एक कमांडर तेहरानमध्ये त्याच्या कारमध्ये बसत असताना रिमोट बंदुकीने उडवला. हो. म्हणजे तिथे ह्युमन इंटेलिजन्स समोर बघत होता की हा माणूस आत बसतोय आणि करेक्ट. मग त्यांनी मेसेज दिला आणि मग त्या मेसेज प्रमाणे त्यांनी कारवाई केली. एवढं इस्रायलचं तिथे ह्युमन इंटेलिजन्स नेटवर्क पक्क आहे. करेक्ट. म्हणजे काही सेकंदात हा संदेश पोहोचवायचा आणि तेवढ्या वेळामध्ये हल्ला करून घ्यायचा. या दोन्ही गोष्टींचा संगम त्यांना करता आला. अ, हो. म्हणजे खरं सांगायचं झालं तर युद्धनीती म्हणून दोन्ही बाजू या किती पराकाष्ठा करता आहेत.
आपल्याला विजय मिळवण्यासाठी ह्याची कल्पना येते आपल्याला. कर्नल साहेब, अजून काही मुद्दे ह्या घटनेबद्दल सांगता येतील का? कारण इतकी विलक्षण घटना आहे. मला वाटतं पुढचे काही दशक ह्याच्यावरती चर्चा होईल आणि त्यातले हो, हो. वेगवेगळे पैलू बाहेर येणार आहेत असं मला वाटतं. मग एक शेवटचाच पैलू असा आहे की टेक्नॉलॉजी व्हर्सेस ह्युमन चेन. अमेरिकेकडे टेक्नॉलॉजी होती, इराणकडे ह्युमन पॉवर होता. तर ह्युमन चेन आणि ह्युमन पॉवर आणि ह्युमन शिल्ड वापरून इराणने अमेरिकन टेक्नॉलॉजीला हरवलेलं आहे हे ह्याच्यामुळे कळतं. आणि पुढे मग युद्धामध्ये असा वापर होईल, होऊ शकेल, कसा होईल बघावं लागेल. खरंय. म्हणजेच ज्याला नेहमी म्हटलं जातं मॅन बिहाइंड द मशीन हा महत्वाचा असतो. नुसतं मशीन तो असून सर्वात उपयोग महत्वाचा. नाही. हां. ते परत एकदा सिद्ध केलं इराणनी. एक प्रकारे पावनखिंड लढवली मी म्हणेन. हो, आणि नक्की. हां. आणि इतकी मोठी लढाई ही झालेली आहे, जिचे आपल्याला अजूनपर्यंत म्हणजे ही सगळं आपण तर्काने सांगतोय, की काय घडलं असू शकतं म्हणून. पण त्याचा जो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, तो सांगणारी माणसं काही वर्षांनी येतील पुढे आणि ती जरूर येतील, मला खात्री आहे त्याची. कर्नल म्हणूनच मी साहेब हां. सुरुवातीला हेच सांगितलं की हे दोन थापाड्यांच्या गोष्टी आहेत. यात नक्की खरं आणि खोटं काय आहे हे कळायला 5 वर्ष लागतील. पण तोही एक प्रकारे युद्धाचं एक अंग असतं ते, हो, कारण एक काही भाग आहे. गोष्टी या दिशाभूल करण्यामध्येच युद्ध यशस्वी होऊ शकतं. तुमच्या नक्कीच, शत्रूला नक्कीच. तुम्ही सगळं बेसावत ठेवणं आवश्यक असतं. तेव्हा आणखी काही मुद्दे असतील तर जरूर सांगा, नाहीतर आपण शेवटाकडे जरूर येऊ त्याच्यानंतर. नाही, आपण आता याचं कन्क्लुजन करूया. समोर. ठीक आहे. मला वाटते ही जी विलक्षण कथा आहे ती खास करून मराठी लोकांना आपल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण तुम्ही बघाल त्यांची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे शत्रूला गाफील ठेवणं, बेसावत ठेवणं, कमीत कमी साधनांनिशी विजय प्राप्त करणं ही सगळी तुमची आणि माझी तोंडपाठ आहेत ही सगळी घटना ज्या आहेत तशा प्रकारची घटना म्हणजे एक प्रकारचा रोमांच देऊन गेली ही सगळी लढाई आणि त्याची आपण आज मोठा योग असा आहे की एका प्रदीर्घ अनुभव असलेल्या निवृत्त कर्नल साहेबांबरोबर ज्याची चर्चा करता आली हा विलक्षण योग आहे. त्याच्याबद्दल मी कर्नल साहेबांचे आभार मानते. त्यांनी वेळ दिला चॅनेलसाठी आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार. नमस्कार.